चला सामना चालू करणं गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच असेल. डेरे पाटील इव्हेंट अँड साऊंड अगदी आपण पाहतोय सुंदर वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना जी पाहायला मिळते. आणि चेंडू अगदी आपण पाहतोय पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळतील 2 धावा. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम त्या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळते. नकुल आर्थमोर्स रंधा शतरक्षण करताना आपल्याला या दरम्यान अगदी आपण पाहतोय केले आक्रमण केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. अगदी आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय रिवर्सचा शानदार फटका होता परंतु डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2. धावफलक जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या सहाय्यानं. जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. ओ कॅट ड्रॉप त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक त्या ठिकाणी पहिलं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. कोण मारणार या लढतीमध्ये बाजी. 2 विजयी संघांची झुंज अगदी आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. यातून जिंकणारी टीम डायरेक्ट सुपर 4 मध्ये जाऊन दाखल होईल. बरोबर ना बाळासाहेब? सुपर 4 मध्ये नक्कीच दाखल होईल. अर्थात ती टीम कोणती हे मात्र आपल्याला पाहायचंय. 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आहे. आज 2 टीम सुपर 4 ला जाऊन दाखल होतील. उद्या 2 टीम सुपर 4 मध्ये जाऊन दाखल होतील आणि परवा दिवशी त्यांच्यात घमासान रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय 2 संघ आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 13. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते.
ओव्हर क्रमांक 2, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. अगदी आपण पाहतोय वातावरणामध्ये मात्र पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. कोण बाजी मारणार या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. अगदी आपण पाहतोय हा संघर्ष आहे सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठीचा. आणि या जी टीम जिंकणार आहे ती मात्र सुपर 4 मध्ये जाऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 पारितोषिक नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहेत. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निसटलाय, सटकलाय, लेग बाईट्स म्हणून पंच इशारा करताना पाहायला मिळत आहे. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. धावफलक 15 वरती षटक दुसरं मार्गस्थ असताना आपण पाहतो आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचे शानदार आयोजन. अगदी आपण पाहतोय हा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, चेंडू जाईल चौकारासाठी. 4 रन. दुसरं मार्गस्थ आहे. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 19 पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं प्रगतीपथावरती जारी असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईस, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. आणि डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. पाठीमागच्या दिशेला घोषांकित क्षेत्र आहे. त्या ठिकाणी कसाही चेंडू जर गेला तर आपण 2 धावा नक्कीच डिक्लेअर केलेल्या आहेत. धावफलक 21 धावा, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 21 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतायत हा असेल व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. 22 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळाली, शक्ती पाहायला मिळाली. परंतु पाहायचंय डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. अगदी आपण पाहतोय आणि धावफलक 24 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावरती, षटक दुसरं मार्गस्थ आपण पाहतोय. शांत वातावरण, क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 2 विजयी संघातील झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या सामन्यात पाहायचंय की बाजी कोण मारणार. येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. सकाळच्या सत्रापासून अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे बाळासाहेब नवाळे असतील, संतोष सकपाळ सर असतील, त्यानंतर आमचे SP असतील आणि त्याचबरोबर ऋषिकेश असतील, सगळे आमचे संयोजक, क्रिकेट लव्हरचे सगळे सदस्य सातत्यानं झटताना पाहायला मिळत आहेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 रन.
सौभाग्यवती या जाईबाई सीताराम ठोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, शमशेरपूर गट या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष जारी आहे. अगदी आपण पाहतोय खास रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि 5 मॅचचं फॉर्मॅट अगदी आपण पाहतोय. आज 5 मॅचेस, उद्या 5 मॅचेस आणि या त्यामधून मात्र परवा दिवशी 4 टीम या सेमीफायनल आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात अगदी आपण पाहिलं की ज्ञाना यांनी पहिलं षटक टाकलं, 13 धावा खर्च केल्या. कुणाल यांनी षटक क्रमांक 2 टाकलं, 17 धावा खर्च केल्या आणि आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. लोअर फुल टॉस होता, त्यावरती केलाय प्रहार, केलंय आक्रमण. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ. स्कोर कार्ड वरती धावा 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती स्कोर सेट केला जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पाहायचंय. सदतीस धावा धावफलकावरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र षटक 3 मार्गस्थ असताना 37 धावा. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 3 मार्गस्थ. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. षटक 3 चालू असताना 38 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला स्कोर आतापर्यंत सेट केलाय. 7 अगदी आता 6 षटकांची मॅच आहे. यापूर्वी 2 मॅचेस आपण पाहिल्या 7-7 षटकांच्या होत्या, परंतु ही 6 षटकांची मॅच आहे. पाहिजे की 6 षटकात किती स्कोर त्या ठिकाणी मात्र सेट केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी मात्र चेंडू फेड करताना जो पाहायला मिळतोय. धावा जर पाहिलं तर मात्र 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. .38 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष शिल्लक बाकी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. युवराज यावेळेला मात्र गोलंदाजी मार्गवरती
आपण पाहतोय संघाचे ओनर, संघाचे मालक स्वतः गोलंदाजी मार्कवरती. अगदी या अगोदर देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी युवराज यांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू पोहोचेल सीधा मान्यवर कक्षाला सलामी देणारा शानदार षटकार, 6 धावा. सुरेश 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 धावफलक जर पाहिले तर मात्र धावफलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती आहे. युवराज यांच्यावरती आता मात्र केलेलं हे प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला जे पाहायला मिळालं. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर कमबॅक करणं हे चांगल्या चांगल्या गोलंदाजांचं वैशिष्ट्य असतं. मोठा अनुभव पाठीमागा आहे युवराज यांच्या. बरंचसं क्रिकेट खेळलंय आणि आज रोजी देखील चांगलं क्रिकेट खेळतात. आणि वडील आणि मुलगा एकाच संघामध्ये नक्की समाविष्ट आहे. अगदी आपण पाहिले नकुल या संघामध्ये समाविष्ट आहे आणि नकुल यांच्या नावानं टीम आहे. नकुल अर्थमोहर सरंधाक अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे ही टीम फलंदाजी करताना पाहायला मिळते. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स साठी ट्राय केलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 45 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक चौथं मार्गस्थ असताना यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर राहील. धावफलकावरती धावा 4 षटकांची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना जी पाहायला मिळेल. 7 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे या षटकामध्ये देखील एक षटकार येऊन या 7 धावा खर्च केल्या युवराज यांनी. जबरदस्त गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती आणि उर्वरित आता षटक शिल्लक असतील. 2 षटक, 6 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. षटक 5वं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. नो बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. नो बॉल आणि नो बॉल वरती केलेला आक्रमण, चौकार, 4 रन. वातावरण निर्मिती अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय आमच्या डीजेच्या वतीनं. डेरे पाटील इव्हेंट्स अँड साऊंड. तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच चेक करतील या चेंडूला. फटका शानदार नक्कीच खेळला, परंतु त्या ठिकाणी
नो बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोअर कार्डवरती नजर टाकली तर धावा 50 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक 5वं मार्गस्थ आहे. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व आहे. पहिल्या प्रयत्नात गाठायची एक सुपर 4 आणि पहिल्या 4 मध्ये नक्कीच पोहोचायचंय. हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न. 2 मॅच लागोपाठच्या जिंकल्यानंतर सुपर 4 मध्ये नक्कीच टीम जाऊन दाखल होणार आहे. आज 2 टीम सुपर 4 गाठणार आहेत. विकेटचं पतन, फलंदाज बाद. च्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. काय शानदार फटका या अगोदर मात्र जो खेळला होता. धावफलक जर पाहिलं तर मात्र 57 धावा मैदानाच्या आतमध्ये. SP हे नाव कुणालाही नौखं नाही आहे. अगदी आपण पाहतोय अनेक मैदानावरती शानदार परफॉर्मन्स या खेळाडूंना दिलेला आहे. शाहजाम पठाण SP मैदानाच्या आतमध्ये यावेळेला रिव्हर्स साठी ट्राय केलाय. अगदी आपण पाहतोय आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक टाकलं जाईल ते शेवटचं आणि अंतिम अर्थात 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. एका बाजूला अमोल मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला SP आहे. आणि आता स्लॉग ओव्हर अगदी आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न असलेल्या शेवटच्या षटकात अगोदरच्या मॅच मध्ये देखील शाहजाम पठाण बॅट तळपताना पाहायला मिळाली होती. 2 षटकार या अगोदरच्या मॅच मध्ये देखील ठोकले होते. एक षटकार आता या सामन्यामध्ये मात्र ठोकलाय, परंतु आता स्ट्राईक पासून दूर असेल आणि आता स्ट्राईक वरती अमोल खेळताना पाहायला मिळेल. अमोल याच्या बॅटमधून देखील एक चौकार, एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अंतिम षटक, शेवटचं षटक, गोलंदाजी मार्गवरती या ज्ञाना आपण पाहतोय सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. लीडिंग एज लागते त्या ठिकाणी. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या सहाय्यानं 59 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर डीप एस ट्रॅकवर बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी 4 रन.
यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली, कॅट ड्रॉप अगदी आपण पाहतोय. एसपी या त्या ठिकाणी या स्ट्राईक एंड वरती आता पोहोचतील. अखेरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक, त्यावरती आक्रमण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न राहील. 6 ओव्हरची मॅच आहे, आतापर्यंत आल्यात 64. अपील जोरदार, पंचांकडे मागितली जाते दात. आणि पहा खिलाडी वृत्ती, एसपी स्वतः मैदान त्या ठिकाणी सोडताना पाहायला मिळत आहेत. स्पोर्टमॅन स्पिरिट अगदी आपण पाहतोय. अगदी आपण पहा, मैदान सोडलंय एसपी यांनी. आणि या आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत 64 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिजे की उर्वरित चेंडूवरती किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जात आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 64 आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा आपण पाहतोय. यावेळेला मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला खेळून काढले. उत्तुंग, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. 6 धावा. वन इज टार्गेट, अर्थात नकुल अर्थ मूव्हर्स रंधा टीमला या 71 बनवायच्यात 6 षटकांमध्ये. डीजे
चला बॅट्समन या ठिकाणी स्कोरिंगसाठी अगदी आपण पाहतोय आई मेडिकलचे सन्माननीय ऋषी नवाळी त्या ठिकाणी नक्कीच कार्यरत आहेत. त्यांचंही मी स्वागत करेल. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रंगताना अगदी आपण पाहतोय. सलामीची जोडी प्रवीण आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. नकुल अर्थमोअर्स रंधा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि टार्गेट आहे त्यांच्या समोर 71 धावांचं. 71 इज टार्गेट. हा फटका अगदी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू झाले आणि या गोलंदाजी मार्कवरती आहे निलेश. प्रवीण आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गुडलन स्पॉट वरती चेंडू पडतो आहे आणि वेगवा आणि यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र पाठीमागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. सुरुवात शानदार केली आहे निलेशांनी. समोर आहे प्रवीण. यावेळेला बॅटची कडा घेतली होती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. पाठीमागचे 3 चेंडू रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय प्रवीण भांबेरे. बांबेरे तर आमच्याकडे भांबेरे आहेत, इकडे बांबेरे. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती प्रवीण बांबेरे. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव त्या ठिकाणी मात्र जे टाकलेत. हा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती धावत पळत येतोय. आता मात्र सिंगल घेतली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जातंय. 71 बनवायच्यात. 1 धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आली आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. कोणती पहिली टीम असेल जी सुपर 4 मध्ये जाऊन दाखल होईल, काही वेळात या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत नक्कीच येईल. चांगल्या मॅचेस नक्कीच रंगताना आपण पाहतोय. विशेष म्हणजे पहिलीच मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपण पाहिली. ओसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. फक्त 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली जाते. वेग आहे आणि अचूक टप्पा देखील आहे. पहा व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फेड करेल आणि केवळ 1 धाव या षटकामध्ये निलेशांनी खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी निलेशांची. फक्त 1 धाव पहिल्या षटकामध्ये खर्च केली आहे. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक आता टाकलं जाईल ते दुसरं षटक. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमनं पहिल्या मॅच मध्ये देखील कमाल केली होती. विशेष म्हणजे समोरच्या टीमला ऑल आउट केलं होतं. लक्ष्मी मेडिकल राजूर आणि जालिंदर यांनी दिलेला परफॉर्मन्स आपण पाहिलं की 2 विकेट घेतल्या होत्या. 1 निर्धाव षटक देखील टाकलं होतं आणि डॉक्टर जालिंदर पुन्हा एकदा या मॅच मध्ये षटक हातात घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचचा हिरो
मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता डॉक्टर जालिंदर यांनी. पहा हा चेंडू डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते. प्रवीण बांबेरे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. यावेळेला स्ट्रेट हिट केलाय, स्ट्रेट हिट केलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. हा फटका अगदी आपण पाहतोय. धावबाची संधी यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर धावफलकावरची धावा त्या 7 धावा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जालिंदर हे षटक देखील अप्रतिम टाकतो. एक षटकार निश्चित आला, परंतु 2 चेंडू निर्धाव देखील टाकलेत जालिंदर यांनी. पहा हा फटका कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक करेल, चेंडूचा पाठलाग, दुसऱ्या धावेसाठी पलायन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. केवळ सिंगल मिळेल, 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय डॉक्टर जालिंदर यांचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना. चांगलं मैदान आहे आणि या मैदानावरती अगदी आपण पाहतोय चालू असलेला राजूर प्रीमियर लीग 2025चा हा थरार अगदी आपण पाहतोय. सद्यस्थितीला वारं जर पाहिलं तर मात्र गावोगावी प्रीमियर लीग असं वारं प्रीमियर लीगचं वाहताना पाहायला मिळतंय. आणि पाठीमागचे 4 वर्ष क्रिकेट लव्हर्स राजूर या स्पर्धेचं आयोजन करतायत. यावेळेला पूल केलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. धाव फलकावरती धावा 14 धावा धाव फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम टाकलाय. 2 षटकार निश्चित आले, परंतु 2 षटकार येऊन देखील डॉक्टर जालिंदर यांनी या षटकात खर्च केल्यात एकूण धावा 13 धावा अगदी आपण पाहतोय. आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. उर्वरित 4 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. 24 चेंडू 57 धावांची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेट अगदी आपण पाहतोय HD क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भविष्यात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. राहुल षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 2 ओव्हर धावफलकावरती धावा, 7ची सरासरी 14 धावा स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय
मला वाटतं फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी, त्यामुळे धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आणि हा फटका अगदी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. चला, यानंतरच्या दोन टीम, नितेश 11 शेनिट टीमचा कॅप्टन आणि या लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी टीमचा कॅप्टन, आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. यानंतरची आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. आपण नाणेफेक यानंतरच्या मॅचची संपन्न करत आहोत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. वाईड +2, एकूण 3 धावा या चेंडूवरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं मार्गस्थ, धावफलकावरती धावा 17, 6 षटकांची लढत आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन, लेग बाईट्स आणि धावा मिळतील 2. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 19 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 19 रन, 19 धावा. राहुलचं हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा कडा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. समांतर लगत फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी चेंडू फील्ड केलाय, अगदी आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 26 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. राहुलचं षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना गिअर चेंज करणं खूप गरजेचं आहे. गिअरच्या बाबतीत एक सुंदर वाक्य आहे, चाहे जिंदगी हो या क्रिकेट, जितते वही है जो सही वक्त पर गिअर चेंज करते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघर्ष जारी आहे. पाहिजे की कोण कोणावरती भारी पडणार मैदानाच्या आतमध्ये. ही लढत देखील रंगतदार होण्याची चिन्ह आपण पाहतो आहे. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला, बोट टीम यानंतरच्या नितेश 11 शेनिट टीमचा कॅप्टन आणि लक्ष्मी मेडिकल राजूर टीमचा कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचची. नितेश 11 शेनिट टीम आणि लक्ष्मी मेडिकल राजूर टीम कॅप्टन, नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे.
फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती आता येईल अजय. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज. सामन्याचं समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक असतील. अठरा चेंडू 45 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. डॉक्टर प्रमोद कोंडावळे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचची नाणेफेक होईल. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. सहा धावांच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 32 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मॅच मध्ये रोमहर्षकता नक्कीच तयार होईल. हा फटका अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला शतरक्षक अगदी आपण पाहतोय वेगानं चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतो आहे. चेंडू रोखलाय, चेंडू अडवलाय, त्या ठिकाणी पडझड. पंचांचा इशारा येतोय. हा असेल चौकार. 4 रन. सर टॉसची काय अपडेट आहे? नितेश 11 शेनीटनं टॉस जिंकलाय आणि निर्णय आहे. निर्णय कळवा. जागेवरती निर्णय कळवायचा असतो. विनंती आहे आपला निर्णय कळवणं गरजेचं असेल. शतरक्षण करण्याचा निर्णय असेल. नितेश 11 शेनीत. यावेळेला मिस टाइम आहे. शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ.
या दरम्यान हा चेंडू अगदी आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला, तेज तर्रार चेंडू पॉइंटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू त्या ठिकाणी मात्र फील्ड केला जाईल. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलकावरती 37 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 22 अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय 22. चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष्य. यावेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळाली निश्चितपणे. चेंडू हातातून निसटतोय, सटकतोय. कव्हरच्या दिशेला प्रयत्न केला झेलसाठी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धावा घेतल्या जातील त्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 39 वरती. या धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे 13 चेंडू 32 धावा. मॅच रंगलीये. सामना रंगताना जो पाहायला मिळतो आहे अशाच प्रकारची जर फलंदाजी केली तर विजय कठीण नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पहा पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम आहे. झेल टिपलाय आणि कॉटन बोल्ड आपल्याला नक्की जो पाहायला मिळतोय. ते चेंडू शिल्लक असतील आता शेवटचे 12. 32 बनवायच्यात. 16च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. या षटकावरती मात्र बरंच काय डिपेंड आहे. या षटकात किती धावा बनवल्या जात आहेत, शेवटच्या षटकात किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत हे मात्र आपल्याला पाहायचंय. शेवटचे 12 चेंडू 32 धावांची गरज. प्रति षटक 16 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहतोय नकुल आहे तर दुसऱ्या बाजूला आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. नकुल स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हा चेंडू अप्रतिम टाकलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य आहे. लढाई आहे, संघर्ष आहे. क्रिकेट द्वंद्व रंगताना जे पाहायला मिळत आहे दोन्ही टीम समान ताकदीच्या आणि त्यांच्यातील झुंज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. नकुल अर्थमोर्स रन्ना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. हा चेंडू तेज तर्रार डॉट निर्धाव. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय निलेशांनी. अगदी आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. सामन्याचं समीकरण 10 चेंडू 32 होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुपर 4 मध्ये पोहोचणारी कोणती टीम. या दरम्यान अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. धावफलकावरची धावा 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी विकेट. आठ चेंडू आणि आता 26 धावांची गरज. या 2 चेंडूवरती बिग हिट येणं खूप गरजेचं. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं रोमहर्षक मॅच मध्ये तयार होईल
अगदी आपण पाहतोय हे दोन चेंडू खूप महत्वाचे या षटकातील. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8 आणि बनवायच्यात 26 धावा. नक्कीच सामना रोमहर्षक आहे, रंगतदार आहे. परंतु जी गोलंदाजी आतापर्यंत निलेशांनी केली नक्कीच कौतुकास्पद. पहिले दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार निश्चित आला. परंतु एक विकेट देखील मोक्याच्या क्षणी मात्र जी घेतली. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये 8 चेंडू 26 धावांची गरज. हे दोन चेंडू खूप महत्वाचे या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती तयार निलेश. यावेळेला हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली. अगदी आपण पाहतोय आणखीन एक झेल टिपलाय. बॅक टू बॅक विकेट. चांगली गोलंदाजी. मध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल त्या ठिकाणी गोलंदाज. अगदी आपण पाहतोय निलेश गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि या सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी खऱ्या अर्थाने या षटकात आपल्याला पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट असेल, परंतु पाहायचंय की शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. निलेशच्या आतापर्यंत खर्च केल्यात 6 धावा. एक षटकार निश्चित आला, परंतु 5 चेंडू निर्धाव टाकलेत. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि सामन्याचं समीकरण 6 चेंडू 26 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचे 6 चेंडू 26 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय गोलंदाजांना कमाल केली. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम. अगदी आपण पाहतोय मग ती गोलंदाज अगदी आपण पाहतोय निलेश असतील, त्यानंतर मात्र राहुलनी केलेली गोलंदाजी असेल, डॉक्टर जालिंदर यांनी केलेली गोलंदाजी असेल. अगदी आपण पाहतोय जबरदस्त आणि त्याच्या बळावरती अगदी आपण पाहतोय रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट 6 बॉल 26 रिक्वायर. अमोल अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार. 26 धावा या षटकामध्ये जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. राजूर असेल, पंचक्रोशी असेल, या ठिकाणाहून उपस्थित झालेल्या क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. तुम्ही पाहतायत क्रिकेट लवर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीग 2025चा हा शानदार क्रिकेट सोहळा. 3 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट अगदी आपण या ठिकाणी पाहतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक मार्गस्थ. स्टेप आउट केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मिड विकेटला शतरक्षक तैनात. सिंगल डबल ना आता मात्र काम चालू शकणार नाहीये, कारण की आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि 25 बनवायच्यात. स्फोटक आणि आक्रमक फटक्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी 4 षटकार जरी लगावले तर मॅच नक्कीच टाय होईल आणि टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 4 चेंडू 25 बनवायच्यात. 4 षटकार गेल्यानंतर नक्कीच क्रिकेट रसिकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल, परंतु ते 4 षटकार ठोकले जावेत. आणि क्षमता आहे खऱ्या अर्थानं लढण्याची नकुल आर्थमोर्स रंधा या टीमकडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. अगदी आपण पाहतोय
पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय, नो बॉल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती या सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी या समर्थ विद्या मंदिर शिक्षिका सन्माननीय नरसळे मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी फापाळे मॅडम या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीनं. हा फटका डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. चला चेंडू द्या आतमध्ये. आता मात्र मॅच एका बाजूला झुकताना पाहायला मिळते, कलताना पाहायला मिळते आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमनं या सामन्यावरती मजबूत पकड तयार केली आहे. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना एक विशालमय स्कोअर उभा केला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना दबाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये तयार केलं. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 49 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आता शिल्लक असेल. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती येतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 50 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शतरक्षण चांगलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच बरोबर सुपर 4 मध्ये पोहोचणारी पहिली टीम भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय आणि सुपर 4 मध्ये जाऊन दाखल SP अँड कंपनी भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. अगदी आपण पाहतोय 2च्या 2 सामने जिंकलेत आणि सुपर 4 मध्ये जाऊन दाखल. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. नकुल अर्थमोर्स रंदा, आपल्याला आणखीन एक नक्की संधी असेल, त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करायचंय. आपल्याला सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठीची संधी नक्कीच आहे, परंतु आता दोन्ही मॅच खूप महत्त्वाच्या. दोन्ही मॅच नक्की जिंका.